तर बाबानो गाडी भरायला चालू होतं बघा. म्हटलं जाऊन मटण आणलं, म्हटलं गाडीतून भरून आणलो, ऑफिसला उभं होती, मटण बिटण आणलो बघा. मस्तपैकी बनवलं एक नंबर टॉपचं. आणि रात्री हे दही पिलं बघा. असं ते दही पिल्यामुळे तब्येतीच्या आईला सगळा घोडा लागला. मग काय गाडीत मस्तपैकी जेवलो. भाजी एक नंबर नाद खोळा झाली होती. मस्तपैकी जेवलो बघा. ऑफिसमध्ये आलो बघा. ऑफिसमध्ये पहिला बिल घेतलो. श्रीनगरचा माल भरलेला होता आपण, त्यामुळे पहिला बिल घेतलो आणि आम्ही निघलो. निघल्यानंतर ना आम्ही तिथं जालूरच्या बाहेर आलो. आल्यानंतर पहिला चादर घेऊया म्हटलं. वरती भयानक थंडी चालू आहे, त्यामुळे म्हटलं पहिला चादर घेऊया म्हटलं. मग काय चादर तीन घेतलो. आम्ही रातभर प्रवास करून पोहोचलो बिकानेरला. तिथं सकाळ सकाळी नाश्त्याला कचोरी खाल्ली. बाबांनो आम्ही पोचलेलो होतो पंजाबमध्ये आणि तब्येत अशी पूर्ण जाम झाली, नाकातनं असं पाणी यायला लागले. त्यामुळं आता ओल्ड मगचा खांबे आहे की नाही, त्यातला आता पॅक पिणार आहे मी 60चा. थंडी दिवसाचं तुम्ही बघू शकता का, 2:30 वाजलेली. 2:30 वाजता एवढी थंडी वाजायला लागली. आत्ता मी या चादरीतनं बाहेर निघली. थंडी एवढी फुल सुटली की नाही, वर आता 100% बर्फातच जाणार आहे आम्ही. आणि तुम्ही बघू शकता का इथं ग्लासमध्ये, तुम्ही बघू शकता का यात दालचिनी, लवंग आणि एवढं घातले. आणि ह्यात आता ही 60 ml पॅक भरणार आहे मी. पाणी याला चांगला हलवून 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 त्यांनी खोकला पण यायला लागलाय. फुल खोकला. रात्रीपासून रात्री दही खाल्ले त्यामुळं जाम झाले पूर्ण. मी असं करून आता मारणार आहे. पाणी गरम करायला लागते. पाणी काही गरम केलेलं नाही, पण असं मारणार आहे. मसाला सर्दी लय वाईट झाली. त्या आईची गाठ सर्दी, त्या नाकातनं धारा लागायला लागली. त्या आई गाठ रे, थंडी वाजायला लागली. चादरीतनं आत्ता बाहेर निघली.